जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, SSC सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर दिनांक 13 फेब्रुवारी 2025चा पेपर आहे मित्रांनो, नेमकाच सुटलेला आहे। तर बघूया मुलांना पेपर कसा जातोय मित्रांनो, अवघड जातोय का सोपा जातोय। टोटल रिव्ह्यू या चॅनलवरती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो। त्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो, जेणेकरून मी तुम्हाला त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आणि मराठी माणसाला सपोर्ट करा। तर चला बघूया मित्रांनो, आजचा पेपर सोपा गेला का अवघड गेला। किती सोडवले प्रश्न पुरे सोडवले का? काही टेस्ट वगैरे दिलेली पहिलं? नाही, घरी अभ्यास कुठून केलेला आहे? लॅबला असतो। लॅबला केलेला आहे ना? कोणत्या ॲपवरून, अकॅडमीवरून, कशावरून केलेला आहे? मी अभ्यास करतो, पोलीसचा करतो। पोलीसचा करतो। कसा वाटला पेपर? कसा वाटला? चांगला, एवढा चांगला वाटला। जीके जीएस काय वाटलं? जीके थोडा हार्ड वाटला का? मॅथ, रिझनिंग तर पोलीसवाले म्हटलं ते काही विषय नाही। जीके जीएस मध्ये काही टॉपिक सांग ना, कोणत्या याच्यात? पंचवर्षीय योजना वगैरे कोणते टॉपिक आलते? हां, जीके जीएस पंचवर्षीय योजना आलती का? नृत्य आलते, एक दोन। जनगणना प्रश्न आलता, सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या राज्याचा आहे? जनगणनावर एक आलता, अजून नृत्यवर एक आलता, पुरस्कार वगैरे एक दोन एक आलता का? राज्यपाल, पंतप्रधान ते काहीच नाही का? नाही का? याच्यात सांग ना, मॅथ याच्यात सांग, जीके मध्ये सांग, राष्ट्रपती वगैरे नाही, राष्ट्रपती त्याच्यात नाही का? मौलिक अधिकार, नदी, बांध, अनुच्छेद आलता का? अनुच्छेद 74 आलता, विचारलेला होता। आणि महत्वपूर्ण अनुच्छेद तर सांगितलं, वंश उनके संस्थापक वगैरे ते पण नाही का? बाकीचे विचारले खालचे नॉर्मल वाटले का जीके जीएस लेवल? हा, एवढे अवघड नाही, फक्त प्रश्न वाचलेत नाही आपल्याला। टाइम पुरला तुला? किती सोडवलं टोटल? पुरे 80 मारले का? आणि याच्यात सांग ना काही मॅथ मध्ये टॉपिक साधारण व्याज, सरासरी व्याज, चक्रव्याजचं कसं होतं गणित? घुमवणार आहे पोरं म्हणते, घुमवणार आहे। दोन एक एक क्वेश्चन, एक सरळव्याजचं आहे, एक चक्रव्याज सरळव्याज मिक्स आहे। हा, तेच घुमवणार आहे, सरळव्याज चक्रव्याज मिक्स, सरळ व्याज आणि चक्रव्याज मिक्स आहे का? ते मिक्स आहे। अच्छा, म्हणजे किंमत देण्याआधी व्याज देईल, फक्त ते चक्रव्याज व्याज देईल, तर सरळव्याज विचारलं त्यांना किती आहे ती रक्कम विचारली पण किती। अच्छा, म्हणजे घुमवणारा क्वेश्चन आहे, बाकी सोपं, बाकी वाटलं सोपं आहे ना? नफा तोटावर होत आहे। सरळीकरण, समय, कार्यदुरी, एक याच्यावर होता, ट्रेन वगैरे, रेल्वेचा आहे, रेल्वेचे दोन होते, क्षेत्रमिती, क्षेत्रफळ वगैरे, नाही क्षेत्रफळ, 2D 3D ते नव्हतं, क्षेत्रफळ काढा वगैरे, छूट, औसत, सरासरी दोन होते का? आणि छूटवर नाही का? प्रतिशतवर होता, टक्केवारी होता, एक 12% मध्ये 1200 ते नॉर्मल होतं समजा। प्रश्न अजून काही मॅथ मध्ये कोणत्या टॉपिक मधून क्वेश्चन घुमवणारे वाटले तुला? मॅथ मध्ये चक्रव्याजचा वाटलाय का रेल्वेचा वाटलाय? चक्रव्याज आणि रेल्वेचा पहिलाच प्रश्न आहे, घुमवणार आहे। मला झाला नाही, पहिलं झालं, सोडून दिला असेल, पुढे घेतला असेल। आणि रिझनिंग मध्ये कसं वाटलं? रिझनिंग सोपी होती का? ते आकृत्याच थोड्या, फक्त कोणती आकृती थोडी अवघड? 3-4 येले, हा, ते वरून पाहून खाली करायला। हा हा, ती आकृतीमध्ये वाटलं। आणि स्क्रीनवर पुरत नाही बैठक व्यवस्था, हा, बैठक बरी वाटली? दोन होते की एक होते? एकच होता, कोणी कोण होता? हा, आमने सामने, हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले, उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन्ही एकूण 4 पोरं। अच्छा, वर्तुळातली आलती का? नाही का? दोन्ही तेच वर्तुळाकडे बसलेले, बाकी निरीक्षक होता, निरीक्षक। हा, गोल, हा, गोलवाल्या याच्यात किती जण होते? 7 जण का 5 जण? सीटिंग किती होती? 7ची होती। 7ची होती? नाही, 8ची होती सीटिंग। हा, 700-800 असेल समजा। आणि बाकी रिझनिंग मध्ये कसं वाटलं तुला? बाकी कोणते काही नाही का? आपले एबीसीडी 5 प्रश्न होते। हो का? तेच आहे का? अल्फाबेट, इंग्रजी अल्फाबेट, रिझनिंग मध्ये इंग्रजीचे अल्फाबेट टाकायचे राहते, तो क्वेश्चन कसा वाटला? हार्ड वाटला का तुला? नवीन येऊ लागला तो? पास आलता का? समीकरण आलं, फक्त भागाकार गुणाकार बदलून चेंज करा, त्याच्यावर 2 प्रश्न होते। त्याच्यावर 2 होते का? अच्छा, हिंदी मध्ये कसं वाटलं? हिंदीचा जागा अभ्यास सांग, कारण तू पोलीस भरतीवाला। तुम्ही कुठला? मी इथलाच आहे दादा। टोटल 80 पैकी किती अटेम्प्ट केले? 80 पैकी 90. 80 पैकी 90 कसे? 80 पैकी 90 नाही, तरी पण 70 पर्यंत 70 सोडवले का? बाकीचे सोडून दिले? फर्स्ट टाइम आलता का पहिलं दिलेला आहे? पहिला अभ्यास कुठून करतो? टीव्ही सेंटर, म्हणजे अकॅडमीतून आहे का? अकॅडमीची पेपर टेस्ट सिरीज वगैरे दिलेली होती तुला? ती लेवल आहे, लेवल कशी वाटली तुला? ती लेवल हाय वाटली का? ही लो वाटली का? टाइम टेकिंग वाटली? टाइम पुरला का? पूर्ण पुरला? कसं गेला पेपर? बरं गेला का? किती सोडवले? टोटल 80 मारले का? पहिलं तयारी कुठून केलेली? अंकित RW's आहे का? वा भाजीच लागत होता। काय तिथं टेस्ट वगैरे दिलेली तू RW ची? दिलेली का? किती घ्यायचे क्वेश्चन, किती राहायचे तिथं? 120 ती लेवल आणि ही लेवल कशी वाटली तुला? ती थोडी हार्ड आहे, पेपरची हार्ड वाटली का?
नाही याची RW ची हार्ड वाटली आणि ही लेवल कमी येतो सिंपल वाटली का? किती सोडवले आज? टोटल टोटल आउट ऑफ मारून दिले आणि टोटल मानाने समजा बरोबर किती घेतील? 70 पर्यंत येतील का? अच्छा. आणि काय वाटलं जीके जीएस मध्ये कसं वाटलं? जीके थोडं हार्ड वाटलं का? काय कोणते टॉपिक होते? काही टॉपिक वगैरे नृत्य होता का? अजून पंचवर्षीय योजना नव्हता होता का? नाही एक पण नव्हता. अनुच्छेद नाही 2011 ची जनगणना होती की? अच्छा. जनगणना डेली विचारली जाते समजा. काय विचारलं होतं काही आहे का त्यांना जनगणना मध्ये? म्हणजे टक्केवारी मध्ये विचारली होती का पंचवर्षीय म्हणजे टक्केवारी किती असं विचारलं असेल काही? अच्छा. लोकनृत्य नाही का? हरित क्रांती त्याच्यावर पण नाही का? राष्ट्रपती वगैरे नाही का? मौलिक अधिकार, नदी बांध काय विचारलं? पुरस्कार, खेळ, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल त्याच्यावर पण नाही का? जीके काय विचारलं काय जातंय नुसतं? जीके अवघड जाते पोरांना जास्त करून, कारण जीके अवघड आहे. आणि मॅथ मध्ये कसं वाटलं? मॅथ बरं वाटलं का? हो का? चक्रवाढ व्याज वगैरे साधारण व्याज आलते का? दोन आलते चक्रवाढ साधारण का दोन्ही मिक्स होतं ते? दोन होते का? LCM त्याच्यावर होता का? मोठे अंक होते का छोटे अंक होते? LCM मध्ये छोटे अंक होते. अच्छा. सर दोन आलते ते काय काढायला सांगितलं होतं? LCM का HCF? दोन्ही पण होते का? LCM HCF का? LCM HCF चा गुणाकार करायचा सांगेल होता? दोन्ही काढायचे. अच्छा. आणि हे समय कार्यावर एक आलता का? ट्रेनवर कसा होता? सिंपल होता का अवघड होता? सिंपलच वाटला. अच्छा. सरलीकरण एक आलता का? नॉर्मल होता. हो. आणि प्रतिशत, लाभ आणि आलता का? छूटवर नव्हता का? औसत, सरासरी नव्हता. येस नॉर्मल. हिंदीत कशी वाटली? हिंदी बरी का? पॅरेग्राफ मुलं म्हणतात पॅरेग्राफ अवघड जात आहे थोडे. हिंदीतूनच केला ना का? इंग्लिश हिंदीतूनच केली. अच्छा. गद्यांश वगैरे वाटले थोडे अवघड? हा. व्याकरण हिंदीमध्ये व्याकरण विचारलं जात आहे? व्याकरण एक पण नव्हतं नाही का? संज्ञा, क्रियाविशेषण काहीच नाही? अच्छा. नॉर्मलच क्वेश्चन समजा बरोबरचे. रिझनिंग मध्ये नॉर्मल हो का? रिझनिंग मध्ये कोणतं अवघड काय वाटलं? कोणता टॉपिक वाटला? सिटिंग अरेंजमेंट आहे ना? दोन होते की एक होता? दोन होते का? एक सोपा होता आणि हार्ड होता. अच्छा. ठीक आहे. जीके सर्वांनाच हार्ड होते म्हणा. पोलीस भरती म्हणल्यावर जीके हार्ड नाही झालं पाहिजे. तुला हिंदी हार्ड झाला पाहिजे. महाराष्ट्र विचारतात याच्यात कोणते ते पण हे महाराष्ट्र येते, हे ऑल वर्ड येते, ऑल वर्ड मधून येते. आणि त्याच्यामुळे हिंदी कसं वाटलं तुला? हिंदी बरोबर होता का? काही अवघड हिंदी मध्ये वाचलेलं होतं तू? नाही का? नाही, मराठी व्याकरण सारखं हो का? काही जीके जीएस मध्ये सांग ना काही टॉपिक. द्रोणाचार्य पुरस्कार विचारला होता. हा. म्हणजे येणाऱ्यांसाठी कोणते टॉपिक करून यावं? पुरस्कार वगैरे सगळ्यात करा. पुरस्कार अजून अनुच्छेद विचारलं होतं का? अनुच्छेद विचारलं होतं. स्पोर्ट वगैरे पण होता? स्पोर्ट्स होतं. पुरस्कार पण होता. राष्ट्रपती, राज्यपाल नाही, कलम होती राष्ट्रपती. कलम दिलेली होती का? अच्छा. अजून काही टॉपिक वगैरे? अजून काय नाही, जेवढं होईल तेवढं जीके करा बस. हा. टाइमचा कसं वाटलं? टाइमचा इश्यू आला का काही? का सोडवला आला पूर्ण पेपर? आला ना टाइम तरी. आला का? काय तू काय सांगशील म्हणजे जे येणारे मुलं आहे टाइम मॅनेज करण्यासाठी काय कर सांगशील? प्रॅक्टिस जेवढं होईल तेवढी प्रश्नपत्रिका सोडा मागच्या.